अहो गाळा घेत आपण गाळ्यासाठी पैसे भरले तर थांबायचं पोलिसांनी बघू काय म्हणते. मी श्रीकांत देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष. मी माझा व्यवसाय 10 वर्ष झालं मी व्यवसाय करत होतो ग्रामपंचायतच्या हद्दीत खोके लावून. तर माझं पुनर्वसनासाठी करण्यासाठी गावाच्या विकासासाठी खोकं काढलं. खोकी काढून तर पक्के गाळे बांधून द्यायचे ठरवले. आणि पक्के गाळे बांधण्यात तिथून आमच्याकडे पैसे भरून घेऊन लेखी दिले आणि लेखी घेऊन देखील 10 वर्षे थांबवला कोर्ट मॅटरचे कारण सांगून. आणि आता धनदांडग्यासनी गाळ्यात जादा पैसे घेऊन गाळं दिले ते. आणि मला 10 वर्षे जुलवत ठेवून आता वंचित ठेवले. आणि वंचित ठेवून मी आता 2 दिवस झालं उपोषणला बसलोय. तरी पण माझी कोणी दखल घेत नाही. कोणी इकडे देखभाल करायला येत नाही. दवाखान्यातले फक्त डॉक्टर येऊन प्रकृती ढासळले एवढं सांगतात आणि ॲडमिट व्हायला सांगितले. त्याचे तर जास्त बोलू नका आणि जास्त काय हे करू म्हणून सांगते ती.